पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 3 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निर्णायक बैठकीपूर्वी मावळातील शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शहराच्या पाणी पुरवठ्याला विरोध नसला तरी नदीतील नैसर्गिक प्रवाह कायम ठेवावा, अन्यथा शेती, पर्यावरण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। प्रतिनिधी ह्या पाईपलाईन करता आग्रही झाले आणि त्यांनी हे 2 व्यक्ती गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून ही मीटिंग लावलेली आहे। तर आम्ही जे काय म्हणलंय याचं पार पंतप्रधान कार्यालयापासून तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत आमच्या गंगेतून पाणी उचलावा याचं पत्रक पोहोचलेलं आहे, आजही मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे। पण आजचं जे फक्त मावळच्या लोकप्रतिनिधींना घेऊन जी मीटिंग होती ही गलत आहे। शेतकऱ्यांना सोडून फक्त मावळचे प्रतिनिधी घेऊन जर मीटिंग होत असेल तर याला मावळ आणि पवन मावळ, मग ती किसान संघ असेल, इतर संघटना असेल, इतर पक्ष असतील, सर्वांच्या वतीनं या पाईपलाईनला विरोध असेल। आणि ही पवना बंद जलवाहिनी जी 2011 पासून त्या ठिकाणी शासनाने स्थगित केलेली आहे ती स्थगित करावी। आणि हे करत असताना जो काय प्रकल्पग्रस्त जे आहेत गेली 60-65 वर्षे धरण झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन अजून बाकी आहे। त्या संदर्भात सकारात्मक विचार करून ज्या धरणग्रस्तांच्या जमिनी वाटपाच्या बाकी आहेत त्यांच्या संदर्भातला विचार करावा, लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा आणि स्थानिक सर्व भूमिपुत्र जे आहेत यांच्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा। परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांची भावना तीव्र आहे, याचा विचार शासनाने घ्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती। हाच असेल की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि आमचे शेतकरी शहीद झालेले आहेत। पिंपरी चिंचवडनी रक्ताचं पाणी पिऊ नये हा आमचा निर्णय आहे आणि म्हणून आम्ही जी काही मीटिंग आता ज्यांना काही माहीतच नाही अशा लोकांना घेऊन जी चालू आहे त्या मीटिंगवरती आमचा शेतकऱ्यांचा आणि पवनावासियांचा बहिष्कार आहे असं या ठिकाणी मी त्यांचा निषेध करतो। पिंपरी चिंचवडच्या पाणी पुरवठ्यासाठी पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आलाय। मात्र या योजनेमुळे पवना नदीवरील प्रवाह कमी होऊन हजारो एकर बागायती शेती, फुलशेती, भाजीपाला, पशुपालन आणि स्थानिक अर्थचक्र धोक्यात येईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नगरपालिकेसाठी जी अन्यायकारक बंदिस्त जलवाहिनी आमच्या मावळ तालुक्यामधून जात आहे त्या जलवाहिनीला कालही आमचा विरोध होता, आजही आणि उद्याही विरोध आमचा कायम राहणार आहे। या संदर्भात ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत, लोकप्रतिनिधी असेल आणि प्रशासन असेल, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या चाललेल्या आहेत त्याचा आम्ही जाहीररित्या या ठिकाणी निषेध करतो आणि या बंद जलवाहिनीला आमचा कायम विरोध राहील। त्या 3 जुलैला मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीच्या अनुषंगाने मीटिंग बोलवलेली बातमी मिळालेली आहे, माहिती मिळालेली आहे की खरं तर अशा प्रकारची मीटिंग घेणं म्हणजे हे पवन मावळ उद्ध्वस्त करण्याचा काहीतरी घाट घातला जातोय का असंच म्हणावं लागेल, थोडंसं खेदानी म्हणावं लागेल। अशा प्रकारचं शब्द दिलगिरी व्यक्त करून बोलतोय की 15,000 एकर जमीन, 75 गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना, संत तुकाराम साखर कारखाना आणि 3 शेतकऱ्यांचं बलिदान झालेलं असताना पुन्हा सरकार जर हा प्रकल्प वाघमारे साहेब म्हणतात तसं की बळाचा वापर करून करणार असेल तर या तालुक्यातला हा शिवरायांच्या भूमीतला मावळा आहे। हा शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी, महिला बचत गटाच्या भगिनी, समाजाच्या वारकरी असतील, पार सर्व घटकातील नागरिक हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी संघटनांनी शासनासमोर पर्यायी प्रस्तावही ठेवलाय। सध्याप्रमाणे नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था कायम ठेवत गहुंजे परिसरातून पाणी उचलून शहराकडे वळवावं अशी त्यांची मागणी आहे। आता 3 जुलैच्या बैठकीत शासन कोणता निर्णय घेतं याकडे मावळातील शेतकरी, धरणग्रस्त आणि पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलंय। हे सांगण्यापेक्षा मावळवासीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय योग्य आहे, मावळवासियांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। जर ही बंद पाईपलाईन झाली तर पवना धरणामध्ये पाणी राहणार नाही आणि शेतकऱ्यावर अन्याय होईल, शेतकऱ्यांचं जीवन जगणं अशक्य होईल। त्यामुळं पवना बंदला आमचा कालचा विरोध होता, आजचा आहे आणि कायम राहील। शेतकऱ्यांचं पुनर्वसन असेल, बाकी त्यांच्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा। परंतु धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवायचे आणि पवना बंदिस्त जलवाहिनी चालू करायची हा पर्याय आम्ही स्वीकारणार नाही।
आणि रिपब्लिकन पक्ष यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करेल. पवना धरणग्रस्त बांधवांवरती जो 60 वर्ष शासनाने जो अन्याय केला, आज तागायत पवना धरण बांधून तयार झाल्यानंतर त्याचे उपप्रश्न जे उपलब्ध झाले, पाईपलाईन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी, त्यावरती तोडगा काढण्यासाठी शासन त्वरित मिटिंग लावते. परंतु 60 वर्षामध्ये जो प्रलंबित प्रश्न आहे उर्वरित शेतकऱ्यांचा, त्या विषयावरती शब्द पण शासन किंवा प्रशासन काढत नाही. त्यामुळं ह्या शासनाचा आम्ही धरणग्रस्त म्हणून 100% धिक्कार करतो, निषेध करतो. आम्हाला जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत आम्ही ह्या सर्व विषयाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करतोय. तर पवना बंदिस्त जलवाहिनीला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून 2011 साली पिंपरी चिंचवडला बंदिस्त पवना धरणातून थेट पाणी पुरवठा करावा यासाठी पालिकेच्या मागणीच्या विरोधात मावळातील शेतकऱ्यांनी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर मोठं जनआंदोलन केलं होतं. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकरी ठार झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा दिलेला इशारा सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आकाश कानापुरम, LS मराठी, मावळ.